अहो कसला विचार करता एवढा? काही नाही ग. अहो काही नाही कसं? किती हाका मारल्या मी तुम्हाला. सांगितलं ना की एकदा काही नाही म्हणून डोका खाऊ नकोस. अहो स्वामी, नुसतं विचारलं तर एवढं रागवायला काय झालं? हे बघ शांडिल्या, उगीच मला लाचार करू नकोस. मला माहितीये मी परावलंबी आहे, महारोगी आहे, मला माहितीये. स्वामी अहो काहीतरीच काय बोलता आपण? या शांडिल्यानं आपल्याला कधी एक शब्द तरी काही बोललाय का? मग आजच आपण हे असं का बोलताय? माझं काही चुकलंय का? अहो चुकत असेल तर सांगा तरी. आपली इच्छा काय आहे ते तरी सांगा. आपल्या मनात काही असेल तर कळू तरी देत मला ते. सांगून उपयोग काय आहे? मी सांगितलं तरी तू काय माझी इच्छा पूर्ण थोडीच करणार आहेस? अहो आजवर तुमचा शब्द कधी पडूही दिला नाही मी. अहो आपल्यासाठी मी माझे प्राणही पणाला लावेन. हो शांडिल्य, तू स्वतःला फार मोठी पतिव्रता समजतेस नाही का? मी आपली सेवा जरूर करते, व्रतवैकल्य करते, आपल्या आरोग्यासाठी परमेश्वरापुढे पदरही पसरते. पण मी स्वतःला कधीही मोठं समजलं नाही आणि समजणारही नाही. हेही सत्य आहे की मी आपली सेवा करते आणि आपल्यासाठी काहीही करायला तयार आहे. मी एवढा स्वतःवर विश्वास आहे का? हो, विश्वास तर आहेच, पण परमेश्वरावर श्रद्धाही आहे माझी. हवं तर आपण माझी परीक्षा घ्या. ठीक आहे. मग शांडिल्या, नीट लक्षपूर्वक ऐक. परवा तू मला फिरायला घेऊन गेली होतीस. फिरता फिरता आपण एका आळीमधून गेलो. त्या आळीमध्ये एक वेश्या राहते. आपण जेव्हा चाललो होतो ना, तेव्हा त्या वेश्येची आणि माझी दृष्टादृष्ट झाली. ती मला आवडली. गेले 4 दिवस तिचा विचार माझ्या डोक्यातनं अजिबात जात नाहीये. शांडिल्या, नीट ऐक. त्या वेश्येबद्दल माझ्या मनात कामवासना उत्पन्न झाली. अहो काहीतरीच काय बोलताय आपण? घरात आपली पत्नी असताना? अहो आजवर तुमची मनोभावे सेवा केली, तुमच्यासाठी परमेश्वरापुढे पदर पसरला, पण आज आपण हे असं बोलताय स्वामी? नाही स्वामी. माहितीये, मला माहितीये तू तुझेच गोडवे गाणार. स्वामी मी माझे गोडवे नाही हो गात. जे यातना मला सहन झाल्या नाहीत त्या मी बोलून दाखवल्या, एवढंच. पण चुकले. सांगा तुमची इच्छा काय आहे ते सांगा मला. मी वचन देते तुम्हाला. तू स्वतःला फार मोठी पतिव्रता समजतेस ना, मग आज तुझ्या पतीची ही इच्छा पूर्ण करून दाखवच. नीट ऐक. शांडिल्या, मला त्या वेश्येसोबत एक रात्र. थांबा स्वामी, तुम्हाला काय हवंय ते समजलंय मला, पण मला थोडा वेळ द्या. तुमची इच्छा मी पुरी करेन. परमेश्वरा, कुठे कमी पडले रे मी? माझ्या पतीची दिवस रात्र सेवा करते, त्याचं सुख जपते, पण आज नको ते ऐकायला मिळालं रे. आपल्या पतीचं मन परस्त्रीवर गेलेलं कुठल्या स्त्रीला आवडेल रे?
परमेश्वरा, काय करू रे मी? माझा पती हा असा असाध्य रोगाने ग्रासलेला, त्याला कोण रे जवळ करेल? असं असतानाही मी हे दारिष्ट्य केलं. आज इतकी वर्ष त्यांच्या बरोबर संसार करते, पण आज ही अशी वेळ माझ्यावर यावी. परमेश्वरा, अरे काय परीक्षा बघतोयस रे माझी? काय परीक्षा बघतोयस? अगं काय झालं रडायला? आणि अशा पहाट वेळी एवढ्या निर्जन ठिकाणी अशी रडतीयस का? काय झालं? तुझं नाव तरी सांग. काय सांगू? सांगायला लाज वाटते हो. अगं सावर स्वतःला. तुझं नाव काय? माझं नाव शांडिल्य. तुला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय ग. अगं हां, 4-5 दिवसापूर्वी तूच तर चालली होतीस माझ्या आळीतून. आणि हो, तुझ्या मागून कोणीतरी एक रोगी येत होता. रोगीच तो, पण कसा पाहत होता माझ्याकडे. कोण होता ग तो? असे पती आहेत ते. काय? तुझा नवरा? होय, माझा नवरा. अगं पण तू इतकी सुंदर आणि तुझा नवरा एक रोगी? होय, मीच त्यांच्या गळ्यात माळ घातली आणि त्यांचा पती म्हणून स्वीकार केला. आज इतकी वर्ष त्यांच्या बरोबर संसार करतीये, पण अगं मग इथे येऊन रडत का बसलीस? ताई, तुमच्यापासून काय लपवायचंय हो? तुम्ही तर माझ्या पतीला एका नजरेने ओळखलंय. मी याच गावात राहते. माझी थोरली बहीण सुमांता मोठी पतिव्रता आहे ती. एकदा मी तिच्या घरी गेले होते, तेव्हा माझ्या घराला आग लागली होती. पण माझ्या ताईनं तिच्या पातिव्रत्याच्या तेजानं ती आग विझवली. मग मीही तिला पतिव्रता होण्यासाठी इच्छा व्यक्त केली. तिनं मला व्रत सांगितलं. श्रावणी सोमवारी शंकराच्या देवळाबाहेर जो पहिला पुरुष माझ्या दृष्टीस पडेल त्याला मी वरमाला घालून माझा पती म्हणून स्वीकार करावा असं सांगितलं. त्याप्रमाणे मी केलंही. त्या दिवशी दृष्टीस पडणारा पहिला पुरुष म्हणजे माझे आजचे पती. आज गेली इतके वर्ष मी त्यांची मनोभावे सेवा करतीये, पण काय? पण आज त्यांनी तुमच्या बरोबर एक रात्र. काय? अगं सावर स्वतःला. आणि त्यांची इच्छा त्यांनी मला पूर्ण करायला सांगितलीये. खरंच पतिव्रत आहेस तू. अगं पण एका महारोग्याच्या गळ्यात माळ घालून स्वतःचे आयुष्याचं मातेरे करून घेतलंस बघ. आज एवढी वर्ष त्याची सेवा करतेस, पण त्याला कसली दुर्बुद्धी सुचली कुणास ठाऊक. एवढी सुंदर तू आणि
हे तुम्हीच सांगा, मी आता काय करू? माझं पतिव्रता पण जपणं हे आता तुमच्याच हातात आहे. अगं माझी तपश्चर्या अशी वाया जाऊ देऊ नका हो. वाया जाऊ देऊ नका. शांडिल्या, रडू नकोस. हे बघ, मी एक वेश्या आहे. माझ्याकडे येणारे सगळेच जण शरीर सुखासाठी येतात आणि माझंही पोट त्यावरच चालतं. पण आज मला एका पतिव्रतेची सेवा करायची संधी मिळाली. खरंच आज परमेश्वराच्या दारात त्यानंच मला ही सेवा करायची संधी मिळवून दिली. अगं, जिथं तू सारं तुझं आयुष्यच पणाला लावलंस, तिथं तुझ्या पतीसाठी एक रात्र देणं मला काहीच अवघड नाही. जा, निश्चिंतपणे घरी जा. पण एक लक्षात ठेव, अमावस्येच्या रात्री तुझ्या पतीला माझ्याकडे आणून सोड. जा, निश्चिंतपणे घरी जा. ताई, खरंच ग, आज तूच माझ्या मदतीला धावून आलीयस. परमेश्वरानं धाडलंय तुला. तुझे अनंत उपकार आहेत ग माझ्यावर. अगं यात उपकार कसले? तू एक स्त्री आहेस, मीही एक स्त्री आहे. फरक फक्त इतकाच आहे की तू एक पतिव्रत आहेस आणि मी एक देहविक्रय करणारी स्त्री. अगं पण माझ्या हृदयात कुठेतरी मन आहे ग, पवित्र भावना आहेत. आणि आज तुझ्या कामी मी आले तर याहून दुसरं काय आहे या वेश्येकडे? ताई, खरंच ग, तुझं आभाळ एवढं मन आहे. बाकी काही नसलं ना तरी तुझ्या मनाची खोली नाही मोजता येणार ग. नाही ग, एवढे उपकार नको माणूस, एवढं मोठं नको माणूस मला. चल, उजाडत चाललंय, मलाही परतायला हवं. तूही निघ. शांडिल्या, कधीही तुला या ताईची गरज वाटली ना तर धावून ये. हो, पण मला तुझ्यासारखं या मंदिरात दिवसा उजेडी नाही येता येणार. पण दर सोमवारी पहाटे नित्यनेमानं मी इथे येते. तुला कधी तुझ्या या ताईला भेटावंसं वाटलं तर जरूर ये. हा ताई, जा, निश्चिंतपणे घरी जा. दिसत नाही का? महाराज, अहो अनावधानानं झालं हो. एवढ्या रात्री माझ्या तपश्चर्येत कोणी विघ्न आणलं? कोण आहेस तू? महाराज, चुकले मी. पण माझी तपश्चर्या तर भंग पावली. कोण आहेस तू आणि एवढ्या रात्री इथे काय करतेस? महाराज, माझ्या पतीला घेऊन चालले होते. इतक्या रात्री कुठे निघालीस? ऋषीवर, तुमच्यापासून काय लपू आता? माझ्या पतीच्या मनात एका वेश्येनं घर केलंय. त्यांनी मला तिच्याकडे घेऊन जायची इच्छा व्यक्त केली आहे, म्हणून त्यांना तिच्याकडे घेऊन चालले होते. हो, मोठी पतिव्रता दिसतेस तू, पण माझ्या तपश्चर्येत तू विघ्न आणलंस. पातक घडला तुझ्या हातून, म्हणून मी तुला शाप देतो.
तुझा पती सूर्य उगवताच मृत्यू पावेल. नका हो, असा शाप देऊ नका. अहो अनावधानानं झालं हो. अंधारात बसलेलं नाही लक्षात आलं माझ्या. असा शाप देऊ नका. पाया पडते मी तुमच्या. ऋषीवर, एकदा दिलेला शाप मी परत घेऊ शकत नाही. पण तू जर खरी पतिव्रता असशील तर या शापातून तूच मार्ग काढशील. मी जर खरी पतिव्रता असेन तर उद्या सूर्य उगवणारच नाही. ती वेळच ठरवेल. काय पाहतोस? एवढी आवडले मी तुला? हो. काय आवडलं एवढं माझ्या? काय तूच आवडली. माझं हे शरीर आवडलं तुला? हे शरीर तुला द्यायला मी तयार आहे, पण माझी एक अट आहे, ती मान्य करशील? हो हो. बस हा, मी आलेच. हे काय? अरे तू माझा पाहुणा ना, मग तुझा आदरातिथ्य नको करायला? हो, पण एवढ्या रंगाची सरबत. हो, अरे वेगवेगळ्या रंगांची चव कशी असते ते बघ तरी एकदा चाखून. हो. वा, छान. वा, काय, कशी वाटली चव? पण नाही, या सगळ्या सरबतांची चव मात्र सारखी होती. अरे वेड्या, थोडा विचार कर. अरे तू आत्ता चाखलेल्या सरबतांचे रंग वेगळे असूनही जशी त्यांची चव एक होती तसंच आम्हा स्त्रियांचं असतं. अरे आम्हा स्त्रियांची रूपं जरी वेगवेगळी असली ना, तरी शेवटी आम्ही स्त्रियाच. तू भाग्यवान आहेस म्हणून तुला शांडिल्यासारखी पतिव्रता पत्नी मिळाली, आणि तरीही तिला सोडून माझ्यासारख्या दरिद्री स्त्रीची तुला वासना व्हावी हे तुझं दुर्भाग्य. अरे मी एक वेश्या आहे, देह विक्रय हाच माझा धंदा. अरे कित्येक पुरुष माझ्या बरोबर शय्या सोबत करून निघून जातात, त्यांचं सत्व शील सगळं सोडून जातात. आता तुलाही त्यांच्यातच मोडायचं असेल तर मी तुझ्याबरोबर शय्यासोबत करायला तयार आहे. पण एक लक्षात ठेव, माझ्याबरोबर शय्यासोबत केल्यावर तुझ्या पतिव्रता पत्नीच्या नजरेतनं तू कायमचा उतरशील.
तेव्हा तेव्हा अजूनही वेळ गेलेली नाही. जा आणि त्या पतिव्रतेची माफी माग. अरे का माझ्याबरोबर शय्या सोबत करून माझ्या कपाळी हे महापाप भारतोस? खरंच खरंच तू खूप भाग्यवान आहेस की तुला शांडिल्यासारखी स्त्री प्राप्त झाली. अरे कित्येकांना हे नशीब लाभत नाही. तू इतका भाग्यवान आहेस कारण तुला तिने मनानं वरले. जरा स्वतःकडे अंतर्मुख होऊन बघ, मनाला विचार आणि शेवटी तूच ठरव काय करायचं ते. खरंच चुकलं. ही काय दुर्बुद्धी झाली मला. शांडिल्यासारख्या पत्नीशी प्रतारणा. पण आज तू मला जागं केलंस. व्यभिचाराच्या विचारांच्या लाटांवर तरंगणारी माझ्या मनाची नौका आज तू तीराला लावलीस. मी खरंच तुझा आभारी आहे ग, खरंच आभारी आहे. परमेश्वरा, अरे आज काय वेळ आणलीस रे माझ्यावर. शांडिल्या, अगं का रडतेस? अगं रडू नकोस. तू मला ताई म्हणतेस ना, मग तुझा या ताईवर विश्वास नाही? अगं बघ तरी तुझ्या शांडिल्य, स्वामी, मला क्षमा कर शांडिल्य. खरंच मी चूक. भलत्या सलत्या विचारांना फसला गेलो होतो ग. तुझ्या बहिणीनं यातनं मला सुखरूप बाहेर काढलं म्हणून माझीच लाज वाटते मला. अगं तुझ्याशी प्रतारणा करायला निघालो होतो मी. शांडिल्य, मला जगण्याचा काही एक अधिकार नाही. मला विष आणून दे, विष. मला जगण्याचा काही एक अधिकार नाही. स्वामी, अहो असं काहीतरीच काय बोलताय? अहो या शांडिल्याची वाट असं अर्ध्यावर सोडून कसं बरं चाल तुम्ही?
स्वामी, अहो आपणही एक माणूसच आहात. माणसाचं मन हे भरकटायचंच, पण स्वतःनी स्वतःला सावरायचं असतं हो. स्वामी, अहो आपल्यावर आलेलं एक वावटळ होतं ते, पण ताईच्या मदतीनं तेही दूर झालंय आता. तुम्ही असं मनाला लागून घेऊ नका. अश्रू पुसा स्वामी. परमेश्वर, चला स्वामी, बाहेर चला. सावकाश. शांडिल्य, स्वामी, स्वामी, अहो काय झालं? माते, त्या ऋषीवरांच्या सापाने माझा पती मरून पडलाय ग. तू सांगितल्याप्रमाणे माझ्या पतीला जिवंत कर. हा? स्वामी, शांडिल्य, तुला तुझा पती परत मिळाला. तो रोगमुक्तही झालाय, पण तुझ्या डोळ्यात पाणी. माते, माझा पती मला परत मिळाला आणि तो रोगमुक्तही झाला ग. याचा मला आनंद वाटतोय. गेले 3 दिवस मी विधवेचं जीवन जगतीये. सकाळी उठल्यावर मी रोज माझ्या पतीचं दर्शन घेत होते, त्यांची सेवा करत होते. गेले 3 दिवस मी आंघोळही केलेली नाही. सूर्याने दर्शन न दिल्याने माझं व्रत खंडित झालंय. माते, या पापातून तुम्हाला मुक्त कर ग. त्याशिवाय मी तुला नाही जाऊ देणार. शांडिल्य, तू खरोखरच पतिव्रता आहे.
प्रसन्न झाले मी. शांडिल्या, तू काळजी करू नको. यापुढे विश्वातील प्रत्येक स्त्री तुझे 3 दिवसाचे विधवापण वाटून घेईल. यापुढे तुझी ओळख पतिव्रता शांडिल्या म्हणून सर्व लोकी होईल. तथास्तु. खरंच शांडिल्य, मला तुझा आज अतिशय अभिमान वाटतो. माझी पत्नी असामान्य आहे हे मला माहिती होतच, पण आज परत एकदा खात्री पटली. शांडिल्य, तू खरी पतिव्रता आहेस. पतिव्रता.